नंबरची गिनीज बुकामध्ये अजून तुम्हाला पाहायला मिळते. एवढा मोठा इतिहास आहे. फक्त शांत ऐका. तर सगळ्यांना माहिती आपण कोणत्या ठिकाणी येऊन थांबलोय? पावनखिंड. पावनखिंडीला एक जुनं नाव होतं, घोडखिंड, आणि आता नाव आहे पावनखिंड. पण हे घोडखिंडीचं पावनखिंड नाव कुणामुळे झालं, का झालं, हे तुम्हाला सगळ्यांना सांगतो. फक्त शांत ऐकायचंय, कुजबूज करायची नाही, कुणाला मागून कोचायचं नाही. तर महाबळेश्वर म्हटलं की एका गडाची आठवण येते, प्रतापगड. आणि ह्याच प्रतापगडाच्या खालच्या बाजूला एक अवघड ठिकाण आहे. त्याला आपण अवघड ठिकाणच का म्हणतो, तर त्या ठिकाणी दाट जंगल, चारी बाजूने उंच उंच डोंगर, त्या जंगलात राहणारी त्या काळातली जंगली जनावरं, आणि एवढं मोठं संकट त्या ठिकाणी असताना जर का आपल्याला तिथंपर्यंत यायचं झालं तर अवघड पडायचं. अवघड आपल्या साठा अर्ध्यावरतीच पडायचा. आणि म्हणून ह्या ठिकाणाला आपण अवघड ठिकाण म्हणतो. आणि ह्या ठिकाणाचं नाव आहे मोऱ्यांचं जावळीचं खोरं. ह्या जावळीच्या खोऱ्याच्या आसपास आपले छत्रपती शिवाजी महाराज आपल्या मराठी मावळ्यांना घेऊन तिथं नांदत होते, तिथं थांबलेले होते. आणि तिथं थांबत असताना काय करत होते, एक विजापूरचा सरदार हुशार बुद्धीचा होता, बलाढ्य होता, बरेचसे गड किल्ल्यांचा साठा या सरदाराजवळ होता. आणि ह्या सरदाराचं नाव आहे विजापूरचा आदिलशाह. हे आदिलशाहच्या साठ्याला हात घालण्याचं काम कुठल्याही राजाने केलं नव्हतं, पण हेच काम आपले छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं होतं. म्हणजे त्यांचा अर्धवट गड किल्ल्यांचा साठा हा काबीज करायला चाल केल्यानंतर ह्याचीच खबर, ह्याचीच चावल लागते या आदिलशाह खूप चिडलेला होता, संतापलेला होता. बरेचसे डावपेच त्यानं आखलं की जिथं शिवाजी भेटल, त्यांचा मावळा भेटल, तिथं जा, पकडा, त्यांना ठार करून टाका. एवढा आदेश सोडून पण शिवाजी राजा किंवा मराठी मावळा कुणी त्यांच्या हाती लागत नव्हता. आणि एवढं प्रयत्न करून झाल्यानंतर आदिलशाह आणखी विचारात पडला. आणि असाच विचार करत असताना त्याला एका युक्ती सुचली की हुशार बुद्धीच्या सरदारांना त्यानं आमंत्रण केलेलं होतं. आणि जेवढं सरदारांना बोललेलं होतं तेवढंच सरदार येऊन तुम्हीच असं बसलाय अशी त्यांची बैठक बसवली. बैठकीच्या समोर एक पैजेचा विडा ठेवला.